मॉर्निंग स्किन केअर करता पण वीकली स्किन केअर रुटीन फॉलो करता का? कारण ऑनेस्टली सांगायचं तर डेली स्किन केअर करून तुम्ही तुमची स्किन क्लीन तर करता, पण ती डीप क्लीन होत नाही. आपली स्किन रोज घाम, डस्ट, ऑइल, पोल्युशन हे सगळं फेस करत असतं. हे सगळं फक्त फेस वॉश कम्प्लिटली रिमूव्ह करू शकत नाही. त्यामुळे स्किन प्रॉब्लेम्स येऊ शकतात, जसे की ॲक्ने, पिंपल्स, व्हाईटहेड्स आणि ब्लॅकहेड्स. वीकली स्किन केअर रुटीन म्हणजे लक्झरी नाही, तर ती गरज आहे आपल्या हेल्दी आणि ग्लोईंग स्किनसाठी. यामुळे डीप क्लिनिंग होतं, पिंपल ब्रेकआउट्स कमी होतं, स्किन स्मूथ अँड सॉफ्ट होते आणि नॅचरल ग्लो येतो. स्किन केअर प्रोडक्ट चांगले ॲब्झॉर्ब होतात आणि अर्ली एजिंग कमी दिसते. एवढे सगळे फायदे होतात. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझा सिम्पल आणि इफेक्टिव्ह वीकली स्किन केअर रुटीन दाखवणार आहे, जो मी स्वतः फॉलो करते आणि त्यामुळे माझी स्किन हेल्दी झाली आहे. आणि हो, हा रुटीन आपला कॉस्टली नसून किचनमधल्या काही गोष्टी वापरून मी करणार आहे. आणि यामध्ये मी एक मॅजिक इन्ग्रेडियंट वापरणार आहे, ज्याच्यामुळे टॅनिंग रिमूव्ह व्हायला मदत होईल आणि आपला ग्लो पण परत यायला मदत होईल. सो कोणतीही स्टेप मिस करू नका आणि व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा. पहिली स्टेप आहे क्लिन्झिंग. पण सर्वात आधी चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. क्लिन्झिंगसाठी मी दूध घेतलेलं आहे. कच्चं दूध असेल तर चांगलंच आहे, पण जर नसेल तर आपण नॉर्मल दूध घेऊ शकतो. जसं व्हिडिओमध्ये बघताय तसं दुधाने चेहऱ्याला मसाज करायची आहे. एकदम हलक्या हाताने करायचं आहे. दुधात लॅक्टिक ॲसिड असतं, जे आपले डेड स्किन काढायला मदत करतं, स्किन हायड्रेट आणि स्मूथ बनवतं. ही स्टेप आपल्याला 2 ते 3 मिनटं करायची आहे. त्यानंतर नॉर्मल पाण्याने लगेच धुवून टाकायचं आहे आणि या स्टेपनंतर तुम्हाला स्किन लगेच सॉफ्ट अँड स्मूथ वाटेल. सेकंड स्टेप आहे मसाज. यामध्ये मी कोकोनट ऑइल यूज करते, जे स्किनसाठी चांगलंच आहे. मसाज करताना नेहमी अपवर्ड डायरेक्शनने किंवा सर्क्युलर मोशनमध्येच करायचं आहे. मसाज ही कमीत कमी 5 मिनटं तरी करायचं आहे. पूर्ण चेहरा आणि पूर्ण मानेला मसाज करायचा आहे. यामुळे ब्लड सर्क्युलेशन म्हणजेच रक्तभिसरण सुधारतं, स्किनचं टेक्स्चर सुधारतं, स्किन ही सॉफ्ट होते आणि चेहऱ्यावरील फॅट आणि डबल चिन कमी व्हायला पण मदत होते. जर तुमची स्किन ऑलरेडी खूप ऑइली असेल आणि तुम्हाला कोकोनट ऑइल जर यूज करायचं नसेल, तर तुम्ही मसाज ऑइल किंवा जेल यूज करू शकता. बट इम्पॉर्टंट नोट आहे की ऑइल किंवा जेल वापरूनच मसाज करावी, नॉर्मल ड्राय फेसवर मसाज करू नये. 5 मिनटं मसाज करून झाल्यावरती आपल्याला चेहरा आणि मान स्वच्छ ओल्या कपड्याने पुसून घ्यायचं आहे. थर्ड स्टेप आहे स्टीम. स्टीम ही 5 ते 10 मिनटं आपल्याला घ्यायची आहे. याचे फायदे म्हणजे चेहऱ्याचे पोर्स ओपन अप होतात, व्हाईट हेड्स, ब्लॅक हेड्स सॉफ्ट होतात. या स्टेपचा फायदा आपल्याला नेक्स्ट स्टेपसाठी पण होणार आहे. फोर्थ स्टेप आहे स्क्रब. स्क्रब प्रिपेअर करताना मी घेते तांदळाचं पीठ, हळद आणि दूध. हे मिक्स करून एक पेस्ट करायची आहे. जास्त पातळ ना जास्त घट्ट, जसं व्हिडिओमध्ये आहे तसंच आपल्याला करायचं आहे. सर्वात आधी चेहरा हा आपल्याला ओला करून घ्यायचा आहे आणि मग 3 ते 4 मिनटं आपल्याला चांगलं स्क्रब करायचं आहे, मानेलासुद्धा. आणि अजिबात स्किनवर घासायचं नाही आहे. तांदळाचं पीठ हे जास्त बारीक न करता थोडंसं जाडसर असलं पाहिजे, त्यामुळे स्क्रब हे खूप छान होईल. आणि तांदळाच्या पिठामुळे आपली डेड स्किन आणि इम्प्युरिटीज रिमूव्ह व्हायला पण मदत होते. आणि हळदीचे फायदे तर आपल्याला माहीतच आहेत का, यात अँटी इन्फ्लामेटरी प्रॉपर्टीज असतात. तसंच ॲक्ने कॉज बॅक्टेरियाशी ते फाईट करतं. स्क्रब झालं की आता आपण नॉर्मल पाण्याने ते धुवून घ्यायचं आहे आणि बघू शकता चेहरा हा खूप आधीपेक्षा सॉफ्ट आणि फेअर वाटेल तुम्हाला. स्क्रबनंतर मी ब्लॅकहेड्स, व्हाईटहेड्स काढण्यासाठी ही पिन वापरते. याने मी नाकावरचे ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्स काढणार आहे. जर ही पिन नसेल तुमच्याकडे तर तुम्ही ओला रुमाल किंवा कपडा घेऊन नाकावर थोडंसं प्रेस करून ते काढू शकता. स्टीम आणि स्क्रबनंतर ते इझिली निघायला मदत होते. फोर्थ आणि लास्ट स्टेप आहे फेस पॅक. यासाठी आपण एक पॅक प्रिपेअर करणार आहोत. मी घेते 1 चमचा बेसन, 1 चमचा चंदन पावडर, अर्धा चमचा कॉफी, तसेच 2 चमचा आपण घेणार आहोत मॅजिक इन्ग्रेडियंट म्हणजे आपलं टॉमॅटो ज्यूस. हे सगळे एकत्र करून आपल्याला एक फाईन पेस्ट तयार करायची आहे आणि ती हाताने किंवा ब्रशने आपण लावू शकता. हा पॅक आपल्याला 10 ते 15 मिनटं ठेवायचा आहे. यात आपण जे वापरलं आहे ते सर्वच आपल्या स्किनसाठी खूप छान काम करणार आहे.
बेसन हे आपल्या चेहऱ्यातील डर्ट ऑइल खेचून घेतं, तसेच सूर्यापासून जे टॅनिंग होतं ते कमी करायला पण मदत करतं, स्किन टायटन बनवतं. तसेच चंदन पावडर याबद्दल कायच सांगणार आहे, या समरसाठी खूप छान आहे. यात कूलिंग प्रॉपर्टीज असतात, चेहरा थंड ठेवायला मदत करतं, तसेच काळेपणा डाग कमी करतं, नॅचरल ग्लो देतं. नंतर कॉफी ही फक्त पिण्यासाठी नाही तर चेहऱ्यासाठी पण खूप छान आहे. डेड स्किन काढतं, पफीनेस म्हणजे सूज कमी करतं. लास्ट आपलं मॅजिक इन्ग्रेडियंट म्हणजे टोमॅटो ज्यूस. यामध्ये व्हिटॅमिन सी आहे, जे आपलं जे डलनेस घालवतं, स्किन फ्रेश करतं. यात माइल्ड ॲसिडिक प्रॉपर्टीज आहेत, जे ॲक्ने रिड्यूस करतं. आणि चेहरा आपल्याला 100% ड्राय करायचा नाही, तो 90% ड्राय असतानाच आपल्याला चेहरा हा नॉर्मल पाण्याने धुवून घ्यायचा आहे. आणि लगेच तुम्ही बघू शकता चेहरा खूप क्लीन, स्मूथ आणि सॉफ्ट वाटेल. एक इन्स्टंट ग्लो आलेला दिसेल तुम्हाला चेहऱ्यावर. खरंच खूप छान ग्लो येतो. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. आणि चंदन पावडर सोडलं तर सर्व वस्तू मी किचनमधल्याच यूज केलेल्या आहेत. आणि समरसाठी तो फेस पॅक तर खूपच छान आहे. हे रुटीन तुम्हाला आठवड्यातून फक्त एकदा करायचं आहे. असं तुम्ही 1 महिना करा, तुम्हाला नक्की तुमच्या स्किनमध्ये चेंजेस जाणवेल. स्किनला इग्नोर करू नका, कारण तिलाही संडे स्पेशल पाहिजे. नक्की ट्राय करा. कसं वाटलं हे मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आजसाठी एवढंच. बाय.